नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण बघणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया। आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जे 2 शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती। व्यथा समाजाची फुले दाम्पत्यांनी जाणली, स्त्रियांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी आणली। तर अशा काव्यपंक्तींनी आपल्या भाषणाची सुरुवात होणार आहे। पुढे भाषण पाहूयात। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। त्यावेळी त्या निरक्षर होत्या। विवाहानंतर फुलेंनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले। त्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रीचं क्षेत्र समजले जायचं। मुलींना शाळेत पाठवले जात नसे। शिक्षणाचा अधिकार मुलींना व स्त्रियांना नव्हता, पण जिद्दी सावित्रीबाईंनी त्यास न जुमानता शिक्षण घेतले। ज्योतिबांच्या साथीने सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। अनेकांनी विरोध केला, पण सावित्रीबाई ज्योतिबा डगमगले नाहीत। शाळेत जात असताना लोकांनी दगडफेक केली, शेणही मारले, तरी पण त्या मागे हटल्या नाहीत। सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून क्रांती घडवली। म्हणून सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन तसेच महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। स्त्री शिक्षणा इतकेच महत्त्वाचे कार्य दीन, दलित, दुबळे यांचा उद्धार करणे, विकास करणे हे होते। आपल्या पतीच्या साथीने दलितोद्धाराचे रणशिंग फुंकले। समाजातील जातीभेद दूर झाला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे, यासाठी जनजागरण केले। स्त्रीमुक्ती आणि दलितोद्धाराचे कार्य करणारी रणदागिनी म्हणजे आधुनिक युगाची युगप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। शेवटी मला हेच म्हणावेसे वाटते की पार करुणी अनंत अडथळे शिकवलेस तू स्त्रियांना, नतमस्तक होतो आम्ही सावित्रीमाई थोरवी तुझी गाताना। तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो किंवा संपवते। असा या भाषणाचा शेवट राहील। तर हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।